लाडकी बहीण योजनेचे 2 महिन्यांचे एकत्रित 3,000 रुपये मिळण्यास सुरुवात झाल्याची बातमी आता समोर येते। 2 महिन्यांचे पैसे आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। शासनाने KYC अपडेट करायची अट ठेवलेली होती, तसं सांगितलेलं होतं। मात्र आता या KYCच्या खात्यामध्ये पैसे देणं गरजेचं आहे आणि म्हणून पहिल्यांदा तात्काळता जे त्यांच्या खात्यामध्ये पैसे दिले पाहिजे त्याची सगळी तरतूद जी आहे ती मुख्यमंत्री साहेबांनी केली आहे, असं मुख्यमंत्री साहेब सांगतात। ते पैसे आताच्या आता खात्यामध्ये जाणं सुरूही झालेलं आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अखेर आनंदाची बातमी घेऊन आलेली असून राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे वाटपाची तयारी झाली आहे। होय, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आता मोठा निर्णय झालाय। बघा, आलेल्या माहितीनुसार एक ना एक प्रत्येक बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता DBTच्या अंतर्गत पूर्ण पैसे वाटपाची प्रक्रिया अखेर सुरू झालेली आहे। बघा, आता DBTच्या माध्यमातून कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा झाल्याचे मेसेजेस येणार आहेत। त्यामुळे कोणत्याच बहिणीला काळजी करायची नाहीये। पण बघा, आता तुम्हाला 1 हप्ता नाही तर 2 हप्त्यांचे 3,000 रुपये पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहेत। म्हणजे बघा, सरकारची आतापर्यंतची सर्वात मोठी आणि आनंदाची घोषणा आहे। सर्व लाडक्या बहिणींसाठी झालेले आहे। तर आता चला, पैसे वाटप सर्वात आधी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये सुरू होत आहे, सर्वात आधी कोणत्या जिल्ह्यातील बहिणींच्या बँक खात्यामध्ये पैसे येणार, आज किती बहिणींना मिळणार, उद्या किती बहिणींना मिळणार, सर्व काही अपडेट आपण बघणार आहोत। त्यासाठी आता फक्त तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सगळ्यात महत्त्वाचं सांगते की काल जो आहे तो GR आलेला आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे आता प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये वाटपाचं सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे आपल्याला आता येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये 100% प्रत्येक बहिणीच्या खात्यामध्ये 3,000 रुपये रक्कम जमा होणार आहे। जर तुम्हाला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, असेच अपडेट्स तुम्हाला येत राहतील। लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी अखेर मोठी घोषणा झाली आहे। लाडक्या बहिणी नाराज झाल्या होत्या का, तर त्यांना हप्ता मिळायला खूपच उशीर झालेला होता। त्यांना जानेवारीचा हप्ता पण मिळाला नाही, म्हणून बहिणींमध्ये नाराजी होती। कारण आता तर फेब्रुवारी महिना सुरू झाला आणि संपतही आलाय, मग जानेवारीचाच अजून हप्ता का भेटला नाही, असा प्रश्न प्रत्येक लाडक्या बहिणींकडून उपस्थित करण्यात येत होता। पण बघा, आता सरकारला हे सर्व काही कळलंय। सरकारला कळलंय जर आता लाडक्या बहिणींना हप्ता दिला नाही तर लाडक्या बहिणी नाराज होतील। त्यामुळे सरकारने काय केलंय तर तुम्हाला जानेवारीचे 1,500 रुपये मंजूर केले आहेत आणि आता फेब्रुवारीचे 1,500 मंजूर केलेले आहेत। आता हे टोटल तुमच्या खात्यामध्ये 3,000 रुपये 2 हप्त्यांचे पैसे पूर्णपणे जमा होतील। त्यामुळे प्रत्येक बहिणीला एक मोठा दिलासा मिळत आहे। पण बघा, आता यादीमध्ये देखील तुमचं नाव असणं गरजेचं आहे। जर यादीत तुमचं नाव नसेल किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव नसेल तर तुम्हाला पैसे भेटणार नाहीत। मग आता यादीत नाव येण्यासाठी नक्की काय करायचं ते पण आपण पुढे बघणार आहोत। बघा, पैसे वाटपासाठी आतापर्यंतचा महत्त्वाचा निर्णय सरकारने काय सांगितलंय तर तो बघा। आम्ही बहिणींसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे। लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आम्ही देत आहोत। सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय झाला आणि बघा, आता डायरेक्ट DBT अंतर्गत पैसे वाटपाची घोषणा झालेली आहे आणि सर्व रक्कम आता बँक खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। जानेवारी फेब्रुवारी हप्त्याचे जे पैसे आता थांबले होते ते पूर्ण सर्व बहिणींच्या बँक खात्यावरती वाटप आता सुरू होत आहे। बघा, यामुळे प्रत्येक बहिणीची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। आता खूप दिवसानंतर मोठा निर्णय झालेला आहे। 2 हप्त्यांचे 3,000 बाबत आतापर्यंतची मोठी घोषणा झालेली आहे। आता हे पैसे सर्वात आधी 12 जिल्ह्यांमध्ये जमा होणार आहे। तर चला, आता 12 जिल्हे नेमके कोणते आहे त्या जिल्ह्यांची आता तुम्हाला नावं सांगायला मी सुरुवात करणार आहे। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता डायरेक्ट तुमच्या बँक खात्यावरती 3,000 रुपये 2 हप्त्यांचे जमा होणार आहे। तर चला, पैसे वाटप होणाऱ्या जिल्ह्यांची आणि या ठिकाणी आपण जे आहे ते बँकेची लिस्ट बघूयात। अजून कोणत्या बँकेमध्ये आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील त्यांची लिस्ट आणि यादी तुम्हाला मी सांगत आहे। आता मात्र शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। बघा, आता लाडक्या बहिणींनो, तुमची प्रतीक्षा तर संपली। पूर्णपणे याद्या आलेल्या असून आता कशा स्वरूपात पैसे वाटप होणार आहे सर्व माहिती समोर आली। लाडक्या बहिणींनो, सरकारने आता स्पष्ट सांगितलेलं आहे पूर्णच्या पूर्ण रक्कम बँक खात्यावरती जमा केली जाणार आहे। एक पण लाडकी बहीण आता नाराज होणार नसून प्रत्येक बहिणीच्या खात्यावरती टोटल पैसे वाटपाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय आमचा झालेला आहे असं सरकारने स्पष्टपणे सांगितल्यामुळे बहिणी आता खुश झालेल्या आहेत।
जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर आता पूर्ण पैसे जमा होणार आहेत। बघा, पैसे वाटपाच्या यादीमध्ये 12 जिल्हे आणि 7 बँका बघायला मिळत आहेत। या 12 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर डायरेक्ट रक्कम आता बँकेत जमा होणार आहे आणि 7 बँकेपैकी तुमचं अकाउंट किंवा तुमचं बँक खातं नक्की कोणत्या बँकेमध्ये आहे की ज्यामुळे जानेवारी फेब्रुवारी म्हणजेच 19वा 20वा हप्ता हा डायरेक्ट तुमच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या अंतर्गत जमा होईल। ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि दिलासा भगिनींसाठी आहे आपण म्हटलं तरी काहीच हरकत नाही आहे। आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींनो कोणत्या क्षणी पैसे वाटप सुरू होत आहे, कारण की सरकारने अखेर डीबीटीला मान्यता दिलेली आहे। डीबीटीला मान्यता दिल्यानंतर काय होत असतं ते तुम्हाला मी सांगते। डीबीटी एक अशी प्रक्रिया आहे की जर डीबीटीतून पैसे वाटप सुरू झालं आणि इकडून पैसे पाठवले तर फक्त 30 ते 35 मिनिटांमध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होतात। म्हणजे आता तिकडून सरकारने पैसे पाठवल्यावर तुम्हाला अगदी 30 ते 35 मिनिटांमध्ये टोटल रक्कम 3000 रुपये जमा होणार आहे। या ठिकाणी आता आपण बघू शकतो जिल्ह्यांची नावं आलेली आहेत आणि ही कोणते 4 विभाग आहेत, त्या 4 विभागांमध्ये सर्वात आधी पैसे जमा होतील हे पण मी तुम्हाला सांगते। कोणते 12 जिल्हे आहे या ठिकाणी तिथे वाटप सर्वात आधी सुरू होईल ते पण मी तुम्हाला सांगणार आहे। आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा। या ठिकाणी आता यादी आलेली असून पहिला जिल्हा आहे हिंगोली जिल्हा। हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आता आलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये एक नाही तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये मंजूर झालेले आहे आणि पूर्ण वाटपाची प्रक्रिया पण आता पूर्ण झालेली आहे। बघा, कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचा एक मेसेज येणार आहे। बघा, पहिला मेसेज येईल तो क्रेडिट युअर अकाउंट 1500 रुपये म्हणून पहिला मेसेज येईल। हा मेसेज आला की समजून जायचं आपल्या खात्यावरती जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये पूर्णपणे जमा झालेले आहेत। दुसरा मेसेज लगेच येऊ शकतो पुन्हा 1500 रुपये, तर त्यावरती तुम्ही समजून जायचं की हा दुसरा मेसेज आहे आणि हा हप्ता जो आहे तो फेब्रुवारी महिन्याचा आहे। म्हणजेच जानेवारी आणि फेब्रुवारी अशा 2 महिन्यांचे डेबिटी अंतर्गत पैसे जे आहेत ते तुमच्या अकाउंटला आलेले आहे। त्यामुळे तुम्हाला काळजी करायची नाही, आता कसली चिंता करत बसण्याची गरज तुम्हाला पडणार नाही। आतापर्यंतचा सर्वात मोठा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे आणि आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आणि दिलासा देणारी बातमी या राज्यभरातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आलेली आहे असं देखील म्हटलं तरी हरकत नाहीये। तर चला आपण आता पैसे वाटप होणारे जिल्हे पुढचे कोणते आहे ते बघूया। आलेल्या माहितीनुसार सरकारकडून आता डायरेक्ट पैसे वाटपाची घोषणा झाली। बघा, आता 7 बँकांमध्ये आणि या 12 जिल्ह्यांमध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहे। पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। नागपूर जिल्हा जो आहे या नागपूरमध्ये पूर्ण पैसे आता वाटप केले जाणार आहेत। नागपूरमध्ये डायरेक्ट डीबीटी मार्फत पूर्ण रक्कम जमा होणार असल्यामुळे नागपूरमधल्या बहिणी सुद्धा खुश होणार आहेत। आता नागपूरमध्ये एक नाही तर 2 हप्त्यांचे 3000 रुपये तुमच्या बँक खात्यावरती टोटल जमा होणार आहे। आणखी एक आनंदाची दिलासा देणारी बातमी देखील आपण म्हटलं तरी हरकत नाहीये। 3000 रुपये डीबीटी अंतर्गत तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार असल्यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे। या ठिकाणी नागपूर जिल्ह्यामध्ये एवढे पैसे तर मिळणार, पण अजून एवढंच नाही तर गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये तुमच्या बँक खात्यावरती जमा होणार आहेत। आणि बघा, आता फक्त तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे। जर तुम्ही तो अर्ज भरून दिला तर तुमचं पण नाव अन्नपूर्णा योजनेत येईल आणि गॅस सिलेंडरचा पण हप्ता लाडकी बहीण योजनेच्या पैशांसोबत तुम्हाला नक्कीच मिळू शकतो। आता गॅस सिलेंडरचे पण 830 रुपये इथून पुढे येणार आहे, सरकारनं सांगितलं आहे। म्हणजे आता तुमच्या बँक खात्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेच्या 830 ही देखील रक्कम डायरेक्ट जमा होणार आहे। तुम्हाला काळजी करायची नाही आणि कसली चिंता करत बसण्याची तुम्हाला गरज पडणार नाही। आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि सर्वात दिलासादायक निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला, यामुळे प्रत्येक लाडकी बहीण आता खुश झालेली आहे। ही एक आनंदाची बातमी आता लाडक्या बहिणींसाठी आपण म्हटलं तर हरकत नाहीये। चला तर आता पैसे वाटपाच्या यादीतील पुढचा जिल्हा कोणता आहे ते बघूया। तर आता या यादीमध्ये तुमच्या पण जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला जानेवारीचा 19वा हप्ता 1500 रुपये आणि 20वा फेब्रुवारीचा हप्ता 1500 रुपये असे एकूण 3000 रुपये तुम्हाला सुद्धा मिळणार आहे। प्लस गॅस सिलेंडरचे सुद्धा 830 रुपये 100% तुम्हाला मिळतील, कारण गॅस सिलेंडरचे पण पैसे राज्य सरकारच्या माध्यमातून पूर्णपणे देण्यात येणार आहे। ही एक आतापर्यंतची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे।
आणि बघा बँक खात्यामध्ये हे टोटल 830 रुपये गॅस सिलेंडरचे आणि 2 हप्त्यांचे 3000 रुपये असे टोटल 3830 रुपये आता वाटप सुरू होत आहे। तर चला पैसे वाटपाच्या पुढील जिल्ह्याचं आणि तालुके किती आहे ते बघूया, कोणत्या 7 बँका आहेत ते सुद्धा बघूया। आता मी तुम्हाला सांगते की आता महत्त्वाचं म्हणजे पुढचे जिल्हे या ठिकाणी जाहीर झालेले आहेत। आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा तुम्ही बघू शकता, तो म्हणजे यवतमाळ। आता या यवतमाळ जिल्ह्यातील पण प्रत्येक लाडक्या बहिणीला मोठा दिलासा मिळणार आहे। यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनो, तुमच्या बँक खात्यावरती पूर्णपणे आता पैसे जमा करण्यात येणार असून तुम्हाला 1 नाही 2 हप्त्यांचे नाही तर 3 हप्त्यांचे पैसे मिळणार आहेत। आता तुम्ही म्हणत असाल 3 हप्त्यांचे पैसे कोणते, तर बघा तुम्हाला जानेवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये, फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1500 रुपये आणि प्लस गॅस सिलेंडरचे 830 सुद्धा मिळणार आहे। आता गॅस सिलेंडरच्या पैशांबाबत देखील सरकारचा मोठा निर्णय झालेला आहे। 830 रुपये गॅस सिलेंडरचा पण हप्ता सर्वच बहिणींना देण्यात येणार आहे। ज्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात अशा सर्व बहिणींना गॅस सिलेंडरची काळजी शक्यतो करायची नाहीये, कारण त्यांना सुद्धा हे पैसे येणार आहे। सर्व पैसे तुम्हाला देण्यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आतापर्यंतचा सर्वात मोठा आनंदाचा निर्णय आणि दिलासा देणारा निर्णय झाला आहे। पण आपण डायरेक्ट म्हणू शकतो तर चला आता पैसे वाटप होणार आहे। पुढचे जिल्हे कोणते आहेत, जिल्ह्यांची नावं सांगते त्यापूर्वी बघा सरकारने सांगितलेली 2 कामे तुम्हाला करावी लागणार आहे। जर सरकारने सांगितलेली ती 2 कामे केली नाही तर पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकत नाही। आता पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये तुम्हाला ही कामे करून घ्यायची आहे। जर ही 2 कामे तुम्ही केली तर तुम्हाला 2 हप्त्यांचे 3000, गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशा पद्धतीने पैसे मिळत राहतील। तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। जर तुम्ही हे काम केलं नाही तर तुमचे हप्ते थांबू सुद्धा शकतात किंवा तुमचं नाव योजनेतून काढलं पण जाऊ शकतं। त्यामुळे आता ही 2 कामे तुम्हाला अर्जंटमध्ये करावी लागणार आहे, तरच तुमच्या बँक खात्यावरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत। ही देखील गोष्ट आता सर्व लाडक्या बहिणींनी, माता भगिनींनी लक्षात घ्यावी। तर चला आता या ठिकाणी बघा सरकारकडून 6000 रुपये देखील देण्यात येणार आहे। आनंदाची बातमी आली आहे की काही लाडक्या बहिणींसाठी बँक खात्यामध्ये 6000 रुपयांची यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। जर ही 2 कामे केली तर तुम्हाला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 6000 रुपये विशेष भेट म्हणून सरकारकडून पैसे मिळतील। पण बघा आता हे पैसे सर्वांना भेटणार नाहीत। सरकारने सांगितलेली ती 2 कामे जर केली तर तुम्हाला ते पैसे आता मिळणार असून आतापर्यंतची मोठी आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी आता तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। सर्वात मोठी घोषणा झालेली आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो आता काळजी करू नका, शक्यतो कसलीच चिंता आता करत बसू नका। सरकारकडून आता डायरेक्ट 6000 रुपये देण्यासाठी मोठा निर्णय झालाय। जर तुम्ही पण लाडकी बहीण योजनेचे पात्रता लाभार्थी असाल तर आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्हाला बघायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगते की 6000 डायरेक्ट तुम्हाला पण कसे मिळू शकतात आणि ते कसे मिळवायचे आहे हे सर्व काही तुम्हाला मी सांगणार आहे। त्यासाठी आता फक्त 2 मिनिटांचा राहिलेला व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत चला। तर बघा आता सर्व काही सांगत आहे। आता जानेवारीचा हप्ता, फेब्रुवारीचा हप्ता आज येणार की उद्या येणार, आज किती जिल्ह्यांमध्ये येणार आणि उद्या किती जिल्ह्यांमध्ये येणार, याबाबतचा जो प्रश्न तुमच्या मनात आहे त्याचं उत्तर पण आपण देणार आहोत। त्यासाठी आता फक्त लक्ष देऊन शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा। आलेल्या माहितीनुसार आता सरकारकडून पूर्णच्या पूर्ण रक्कम DBT मार्फत वाटप सुरू झालेलं आहे आणि या लाडक्या बहिणींना आता हे 2 हप्ते मिळणार आहे। प्रत्येक लाडक्या बहिणींना एक मोठा दिलासा मिळतोय असं देखील आपण बघत आहोत। आता आलेल्या माहितीनुसार पूर्णच्या पूर्ण रक्कम DBTच्या माध्यमातून टाकण्याची आतापर्यंतची सर्वात मोठी घोषणा आणि आनंदाची बातमी सरकारने आपल्याला दिलेली आहे। आता सर्वात मोठा निर्णय आणि सर्वात मोठी घोषणा आपल्याला बघायला मिळत आहे। पहिला निर्णय सरकारकडून झालेला आहे तो म्हणजे जानेवारीच्या हप्त्याचे जानेवारीचे 1500 रुपये, फेब्रुवारीचे 1500 रुपये असे टोटल 3000 रुपये आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये अशी टोटल रक्कम आता माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये टाकण्याचा निर्णय सरकारचा झालेला आहे। या सर्व बहिणींसाठी, माता भगिनींसाठी आलेली ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे असं म्हणायला हरकत नाही। हे पैसे अजून कोणत्या जिल्ह्यातून सर्वात आधी मिळणार आहे त्या जिल्ह्यांची यादी तुम्हाला दाखवते। बघा यादीमध्ये पुढचा जिल्हा जो आहे तो तुम्ही बघू शकता, तो म्हणजे धाराशिव।
जिल्हा आता धाराशिव जिल्ह्यामध्ये पूर्ण पैसे टाकण्यात येणार असून प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 3,000 रुपये टोटल जमा होणार आहे. 3,000 बँकेत जमा केले जाणार आहेत. हे 3,000 रुपये जमा झाल्यानंतर लगेचच तुम्हाला पहिला मेसेज येईल क्रेडिट युजर अकाउंट 1,500 रुपये, दुसरा मेसेज येईल पुन्हा असाच, आणि दोन्ही मेसेज आता लाडकी बहीण योजनेच्या महिला ज्या आहेत तर त्यांच्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. आपल्या बँक खात्यामध्ये 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये रक्कम येणार आहे. आणि सरकारने हे पुढचा जिल्हा जो आहे तर तो धाराशिव जिल्हा आहे आणि त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर योजनेचे सुद्धा 830 रुपये सुद्धा येणार आहे. 830 रुपयांची पूर्ण रक्कम डायरेक्ट बँक खात्यामध्ये येणार असून त्यामुळे प्रत्येक लाडक्या बहिणीला एक मोठा दिलासा राज्य सरकारकडून मिळालेला आहे. त्यामुळे आता कोणालाच कसली काळजी करण्याची, चिंता करण्याची गरज नाही आहे. बघा, आता पैसे वाटप सुरू होणार आहे. पुढचे जिल्हे आपण बघत आहोत. कोणत्या बँकेत आधी पैसे जमा होतील, सर्वात आधी जमा होणाऱ्या नेमक्या कोणत्या बँका आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. 7 बँकेपैकी कोणत्या एका बँकेमध्ये तुमचं खातं असेल तर तुमच्या पण प्रत्येक खात्यामध्ये आता डायरेक्ट टोटल सरकारकडून 3,000 आणि गॅस सिलेंडरचे 830 रुपये जमा होणार आहे. तर चला त्या बँकांची लिस्ट बघूया. बघा, आता आलेल्या माहितीनुसार या ठिकाणी पहिली बँक आहे ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, म्हणजे SBI. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पूर्ण पैसे जमा होणार आहेत. SBI बँकेमध्ये टोटल राज्य सरकारच्या माध्यमातून आता रक्कम येणार असून तुम्हाला दिलासा मिळणार आहे. तुमच्या बँक खात्यामध्ये टोटल 3,000 2 हप्त्यांचे आणि 830 रुपये सिलेंडर हप्त्याचे, अशा पद्धतीने 3,830 रुपये येणार आहे. सर्वात मोठी घोषणा सरकारने केलेली असून आतापर्यंतचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय आपल्याला बघायला मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करणं आणि चिंता करणं आता सोडून द्या. तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे आज, उद्या, परवा येणारच आहेत. जर तुमचं पण पोस्टामध्ये खातं असेल तर जानेवारीच्या 19व्या हप्त्याचा 1,500 रुपये इकडे तुम्हाला आणि 20व्या हप्त्याचे म्हणजे फेब्रुवारीच्या हप्त्याचे 1,500 रुपये असे टोटल 3,000 रुपये आता तुम्हाला मिळणार आहे. एक सर्वात मोठी आनंदाची बातमी, दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणींना आता मिळाली आहे. त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका. काळजी करणं सोडून द्या. सर्वात मोठा दिलासा देणारा आनंदाचा निर्णय राज्य सरकारच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेण्यात आलेला आहे. लाडक्या बहिणींनो, बघा, आता वाटप नेमकं कोणते जिल्हे आणि कोणती 2 कामे करायची आहे ते मी तुम्हाला सांगते. कारण की ती 2 कामे जर केली नाही तर मग पूर्ण पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायचे नाहीत, हे पण लक्षात घ्या. तर चला आपण बघूया. बघा, आता तुम्हाला पहिलं काम करायचं आहे KYC जर केली नाही तर पैसे भेटणार नाही आहेत. KYC अर्जंटमध्ये करून घ्या. त्यानंतर आधार कार्ड बँक खात्याशी संलग्न मोबाईल नंबरशी लिंक असणं सुद्धा गरजेचं आहे. हे सर्व काही व्यवस्थित असेल तरच तुम्हाला पैसे जे आहेत ते लवकर मिळू शकता आणि ते पैसे मिळण्यासाठी कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. राज्य सरकारच्या माध्यमातून नक्कीच या गोष्टी केल्या जाणार आहे, पण त्यासाठी तुम्ही सुद्धा तुमचं बँक खातं जे आहे ते अशा पद्धतीने लिंक करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर KYC डिटेल्स भरून द्यायचे आहे. तुम्हाला नक्कीच येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहेत. धन्यवाद.